नमस्कार मंडळी, आज आपण ब्रेड पुडिंग बनवणार आहे. त्याला लागणारे साहित्य आहे, ब्रेड आहे, हा डिब्बा आहे, ह्याच्यात आपण बनवणार आहे. हे मिल्क पावडर आहे 2 चम्मच, साखर आहे 4 चम्मच, ही कस्टर्ड पावडर आहे 2 चम्मच आणि हे आपलं दूध अर्धा लिटरपेक्षा थोडंसं कमी असेल. तर एवढ्या साहित्यात आपल्याला ब्रेड पुडिंग बनवायचं आहे. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. मंडळी, आपण पहिल्यांदा हे ब्रेड जे आहेत आपले 3 पीस आहेत ब्रेडचे, ह्याच्या पहिले आपल्याला कडा काढून घ्यायच्या आहेत. त्या कडा काढून आपण त्याला मिक्सरमधून बारीक सारखं आपण पिसून घ्यायचं आहे. ह्या छानपैकी कडा काढून घ्यायचे आहेत आपल्याला. हे बघा, हे आपण कडा काढले. तर ह्यासाठी आपल्याला सफेदच ब्रेड घ्यायचा आहे, ब्राऊन ब्रेड घ्यायचं नाही. आणि हे काय फेकून द्यायचं नाही, ह्याला मस्त मध्ये ह्याला पण आपण छानपैकी मिक्सरमधून काढून असं आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो. काही दिवस ते राहू शकतं, परत आपल्याला ह्याचा उपयोग होऊ शकतो. चला, तर आपण मिक्सरमधून हे वाटून घेऊया, बारीक करून घेऊया. बघा, आपण हे किती छान पिसलेलं आहे, म्हणजे एकदम बारीक. एकदम त्यामध्ये गोळे ठेवायचे नाहीत मंडळी. गोळे जर ठेवले ना तर मग असल गोळे तर पुन्हा आपल्याला एकदम मिक्सरमधून काढायला लागेल ना. आपलं एकदम सॉफ्ट, एकदम छान. बघू शकता तुम्ही, एकदम छान आहे. चला, आपण आता हे आपलं झालं. आता चला आपण पुढची तयारी करतो. आता हे कॅरेमल करायसाठी आपल्याला 2 चम्मच आपल्याला साखर घेऊन ह्याला छानपैकी वितळून आहे. हे 2 आपले चम्मच साखर आहे. तर ह्याला पण छानपैकी कॅरेमल करायचं आहे. हे मंद आचेवर आपल्याला गॅस फुल करायचा आहे आणि आपल्याला ह्याला एकदम वितळायचं आहे साखरेला. बघा, आता हे हलकशी अशी पिवळ होत चालले. आता या स्टेपमध्ये आपल्याला गॅस बंद करायचा आहे, नाहीतर आपली साखर पूर्ण जळून जाईल. बघा, छान एकदम मस्त याला कलर आलाय, एकदम मस्त. आता ह्याला आपण असंच एका साईडला ठेवून टाकूया. आता आपण ह्याच्यामध्ये हे 1 लिटर, जवळजवळ 1 लिटर दूध आहे. अर्धा लिटर दूध आहे, सॉरी, अर्धा लिटरपेक्षा थोडंसं कमी आहे. हे आपलं कंप्लीट अर्धा लिटर दूध झालं. तर हे छानपैकी उकळलं की नाही, तर ह्याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायची. आपले दूध झालेलं आहे. ह्याला आपल्याला साई होऊन द्यायची नाही अजिबात. हे छानपैकी आपल्याला दूध वितळून घ्यायचं आहे एकदम छानपैकी. आता यात आपल्याला हे 2 कप मिल्क पावडर, हे मिल्क पावडर आहे. सॉरी, माझी बोलण्यात खूप गडबड होती. 2 कप नाही, 2 चम्मच. 2 चम्मच आपल्याला मिल्क पावडर, 2 ते 3 चम्मच आहे ते आपण ह्यामध्ये मस्त मध्ये मिक्स करून घेऊया. आता 2 चम्मच आपल्याला कस्टर्ड पावडर घ्यायची आहे. हा 1 चम्मच झाला. ते पण छानपैकी पाण्यामध्ये आपल्याला घोळून घ्यायचं आहे, एकदम एकजीव करून घ्यायचं आहे. हे सगळं मिळून 1 चम्मच झाला. असे 2 चम्मच आपल्याला हे कस्टर्ड पावडर. आता आपण हे कस्टर्ड पावडर 2 चम्मच घातले आणि ह्यात आपल्याला हात हलवायला लागेल, कारण कस्टर्ड पावडर ना लगेच घट होते आणि खाली लागते. हे छान हलवायचे आहे आपल्याला मस्त घट होईपर्यंत. आणि थोडं थोडं आपल्याला ना ब्रेडचं जे ब्रेड आहे त्याचं थोडं आपल्याला घालायचं आहे. जास्त नाही घालायचं, थोडं घालत जायचं, म्हणजे ह्यातमध्ये ना असे ते गोळे पडणार नाही. हे आपलं मिश्रण बघा एकदम असं कसं घट्ट होत चाललेलं आहे. ह्याला आपल्याला अजून थोडंसं घट्ट करायचं आहे. बघा, आपलं हे किती छान आहे, कुठं लम्स पडले नाहीत, गोळे झाले नाहीत, एकसारखं आणि छान. बस ह्याला एवढंच मेहनत की छानपैकी हे घट्ट होईपर्यंत हलवत राहायचं, एवढीच मेहनत आहे. पण मंडळी, जर आपण हे बाहेर हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये खाल्लं ना, फार महाग मिळतं. त्यापेक्षा घरच्या घरी स्वच्छ, एकदम स्वच्छ ह्याने बनवलेलं हे आपण आपल्या मुलांना आपण खाल्लं तर किती छान आहे. म्हणून हे घरे म्हणजे शिका, येत नसेल तर शिकायचं आपण. हे
चुकलं तरी चालेल, पण एकदा चुकेल, 2 वेळा चुकेल, तिसऱ्यांदा तर व्यवस्थित येईल. म्हणून माझं हेच सांगणं आहे की प्रयत्न करा. प्रयत्नाशी परमेश्वर. प्रयत्न केला की बरोबर यश मिळतं. त्याला आपल्याला अजून थोडंसं घट्ट करायचं आहे. झाले बऱ्यापैकी घट्ट, पण ह्याला आपण अजून थोडंसं घट्ट करायचं आहे. मंडळी हे आपलं बऱ्यापैकी घट्ट झालं. आता बघा असं पडतंय. असे गट्टे गट्टे पडतात की नाही, तर हे आपल्या बऱ्यापैकी झालेलं आहे. हे बघा असे गट्टे पडतात ना. बघा पुन्हा एकदा दाखवते. असे गट्टे पडतात का? आता हे गट्टे पडतात, तर हे आपलं तयार आहे मिश्रण. मंडळी हे बघा आपण छानपैकी साखर कॅरमेट केले. बघा एकदम छानपैकी झाले. आपण आता हे मिश्रण ह्याच्यामध्ये ओतायचं आहे. हे बघा आता हे छानपैकी आपलं हे थोडंसं असं आपल्याला हलवायचं आहे, ताकी ह्याच्यामध्ये काय हवा वगैरे असेल तर ते होऊन जाईल. छानपैकी हलवायचं आणि ह्याला आपण त्या पेपरने आपल्याला कवर करायचं. आणि ह्याला आपल्याला पाणी गरम करायला आपण ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला त्याला, अरे बाबा, 30 मिनिट आपल्याला म्हणजे अर्धा तास आपल्याला ह्याला ठेवायचं आहे. आता आपलं पाणी छानपैकी उकळलंय. आता आपल्याला ह्याच्यामध्ये ठेवायचं. असं आपल्याला हा डबा ठेवायचा आहे. ह्याला पण असं छानपैकी आपल्याला पेपरने कवर करायचं, ताकी आपली वाफ बाहेर ना जाऊ. आणि हे छानपैकी आपल्याला झाकून घ्यायचं आहे. आता मंडळी आपल्याला ह्याला 30 मिनिटं असंच वाफून घ्यायचं आहे, स्टीम करून घ्यायचं आहे. ठीक आहे, 30 मिनिटानंतर आपण बघूया. मंडळी बघू आता आपलं झालं आहे का. आता आपला अर्धा तास झालेला आहे कंप्लीट. भाजतंय जोरात. गॅस आपण कमी करूया. बघू हाताला लागतंय का. हे बघा आपल्या हाताला नाही लागत. थोडंसं परत करून बघूया. हे ग भाजतेलं आहे. बघा आपल्या हाताला नाही लागत. ह्याचा अर्थ आपलं हे बनलेलं आहे. चला आपण गॅस बंद करूया आणि ह्याला आपण 1 तास असं साईडला झाकून ठेवूया. 1 तास. 1 तास नंतर आपण त्याला 4 घंट्यासाठी किंवा 3 तासासाठी किंवा 4 तासासाठी आपण ह्याला फ्रीजमध्ये ठेवूया थंड करायला. आता आपण असं वरती बाहेरच ठेवायचं, फ्रीजमध्ये नाही ठेवायचं. 1 तास ठेवूया. थंड झालं की मग आपण त्याला 3 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवूया. हां, हे आपण जे कस्टर्ड आहे ते आपण 2 तास फ्रीजमध्ये ठेवलं होतं. आता फ्रीजमधून काढून तुम्हाला आता मी दाखवते. ते आपण प्लेटमध्ये ते घालायचे आणि प्लेट अशी पलटी करून ते बघू आता कसं होतं आहे ते. आपण थोडंसं थापटायचं, कारण का चिटकलं असलं तर. हा बघा किती छान दिसतं. एकदम परफेक्ट झालेलं आहे. एकदम मस्त. कलर पण खूप छान आलेला आहे आणि मस्त असं दिसतंय. बघा तुम्ही बघू शकता. खूप छान. आता तुम्हाला एक मी पीस कापून दाखवते. बघा किती छान, एकदम मस्त गुबगुबीत दिसतंय. मंडळी जर माझा व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया अशा छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.